नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या कडधान्याची रस्सा भाजी। इथे ही भाजी बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, मोड आलेली मूग, वाटाणे, हरभरे घेतलेले आहे। तुम्ही हुलगेही घेऊ शकता। त्यानंतर लसूण, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे मोहरी, लाल मिरची पावडर, हळद आणि कढीपत्ता आपण घेतला आहे। ही भाजी अतिशय झटपट आणि 10 मिनिटात तयार होते। चला तर आपण आपल्या भाजी करायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर हे मोड आलेले कडधान्य स्वच्छ निवडून त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। सर्वात अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये आपण आता लसूण कापून लसणाची सर्वात अगोदर फोडणी करून घेणार आहोत। लसूण चांगला परतला आहे, त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेणार आहोत आपण आता। त्यानंतर कढीपत्ता टाकून घेणार आहोत। त्यानंतर लाल तिखट पावडर टाकून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचे। त्यानंतर हळद टाकून घेणार आहोत आपण। त्यानंतर आपण जे कडधान्य धुवून घेतलं ते याच्यात टाकून घेणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत 2 मिनिटं। त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला टाकणार आहोत। याला चांगलं परतून घ्यायचं। आता हे चांगलं परतून झालं आहे। आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। गरम पाणी टाकलं तरी चालतंय। आता पाणी टाकल्यानंतर हा रस्सा 5 मिनिटं चांगला उकळून द्यायचा। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं। हे चांगलं उकळल्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचं कूट करायचं आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, म्हणजे भाजी थोडी घट्ट होते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं भाजी उकळून घ्यायची। आता 5 मिनिटं झालेत, आपली भाजी चांगली उकळली आहे। त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। अशा प्रकारे आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। लवकर होते, झटपट होते ही भाजी। तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।